हर हर महादेव मित्रांनो. तर सध्या मी आहे सोमनाथला, 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही सोमनाथला कसं यायचं, सोमनाथला आल्यावर तुम्ही इथे राहायचं कुठं, तुम्ही जर का वन डे ट्रिप करत असाल तुमचं लॉकर वगैरे त्यांची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि सर्वप्रथम तुम्ही इथे आल्यावर कोणकोणते मंदिरं व्हिजिट केले पाहिजे याची पण मी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया. हर हर महादेव. प्रवास नकाशावर आखलेले नसतात, ते मनात सुरू होतात. आज मी निघालोय एका अशाच प्रवासाला जिथे डेस्टिनेशनपेक्षा दर्शन महत्त्वाचं आहे आणि वेळेपेक्षा श्रद्धा. मुंबईच्या गजबजलेल्या बँड्रा टर्मिनल्सवरून माझा प्रवास सुरू होतोय गुजरातकडे. या सिरीजमध्ये आपण भेट देणार आहोत सोमनाथ, गिरनार, द्वारका आणि या सर्वांची सुरुवात होते बँड्रा टर्मिनल्सवरून वेरावल जाणाऱ्या यात्रेने. चला तर मग मी वेदांत गुरव तुमच्यासोबत या यात्रेचा श्रीगणेशा करतो. गाडी क्रमांक 1921 बांद्रा टर्मिनस पासून वेरावल जाणारी वेरावल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी आहे आणि 13:40 सुटेल. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत. स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सध्या आहे मी बँड्रा टर्मिनल्सवरती आणि आपलं जे पहिलं डेस्टिनेशन आहे ते आहे सोमनाथ. तर त्यासाठी आपल्याला जावं लागतं वेरावळ या रेल्वे स्टेशनवर, कारण की सोमनाथ मंदिराचं जे जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते वेरावळ आहे. आणि त्यासाठी बँड्रा इथून दररोज सौराष्ट्र जनता नावाची एक्सप्रेस डेली रन करते. तर ही आपली गाडी सौराष्ट्र जनता एक्सप्रेस जी की चालते बँड्रा टर्मिनल्सवरून 1:40 आणि वेरावल या ठिकाणी पोचते सकाळी 7 वाजता. तर माझं काही रिझर्वेशन नाही आहे, म्हणजे तात्काळ काढायचा प्रयत्न केला होता मी, पण ते पण वेटिंग झालं. तर मग आता जनरलने प्रवास करावा लागणार आहे. भेटली तशी जागा, आता सध्या मोकळी गाडी, सध्या कोणीच नाही गाडीमध्ये. आता 11 वाजले, अजून 2 तास बाकी, त्यासाठी मोकळी. बरं झालं जागा भेटली, विंडो सीट भेटली. तर या गाडीमध्ये आता जास्त गर्दी दिसत नाही, पण मेनली सौराष्ट्र जनता एक्सप्रेसमध्ये बोरिवली, पालघर या ठिकाणांपासून पॅसेंजर जास्त चढतात गाडीत. ही बॅग आणली मी ट्रॅव्हलिंगसाठी, केदारनाथला जायसाठी घेतली होती, पण अजून केदारनाथला अजून तर काही गेलो नाही. हे पॅसेंजर भेटले, को पॅसेंजर, हे जुनागडपर्यंत जाणार आहे. तर फायनली आपली ट्रेन करेक्ट 1:40 निघाली आहे बँड्रा टर्मिनल्सवरून. चलो ये पानी ओले पानी पानी. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने गाड़ी वेरावल की ओर जाने वाली सौराष्ट्र जनता एक्सप्रेस है. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने गाड़ी वेरावल जाने वाली सौराष्ट्र जनता एक्सप्रेस है.
हम लोग तो आने वाले दिन में एक ही तिवारी वहाँ पर क्या बनने वाला वो पूरा हेड हो रहा है वो हमको देखने को भी नहीं मिलेगा ना हम उससे आज फिर से बात करते तर मित्रांनो फायनली 17 तासाच्या प्रवासानंतर मी पोचलो आहे वेरावल जंक्शनला. अजून इथं सूर्योदयच नाही झाला आहे. जवळपास 6:45 वाजले. या स्टेशन. आता आपण बघू स्टेशनच्या बाहेर जाऊन की मंदिराकडे कसं जाता येईल. नमस्कार मंडळी, हर हर महादेव तुम्हाला सगळ्यांना. तर मी आता तयारी करून झाली माझी. तर आमची जी ट्रेन आहे ती सकाळी 6:30ला चालू होती, अर्धा तास आधी. आणि मग तिथे रिक्षाने मी मंदिरापर्यंत आलो. स्टेशनच्या बाहेर यायचं, तिथे शेअरिंग रिक्षा भेटते. ती 30 रुपये पर पर्सन घेते इथे येण्यासाठी. नाही तर मध्ये आपलं स्टेशनच्या बाहेर जे लोक असतात ते तुमच्याकडून डायरेक्ट 200 ते 300 रुपये प्रायव्हेट रिक्षा किंवा टॅक्सी करून मंदिरापर्यंत येतात. तर आता मी फ्रेश झालो आहे. तर तुम्ही जर का सोमनाथला आले तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे गेस्ट हाऊस भेटतील किंवा डॉर्मेटरी हाऊस आहे. आणि मेन म्हणजे हॉटेल तर आहे जिथे 1000 किंवा 1500 रुपयात नॉन AC आणि AC रूम असे तुम्हाला भेटतील. आणि जर का तुम्हाला सोमनाथ ट्रस्टच्या मध्ये जसं निवासस्थान जसं असतं भक्तनिवास, तर तसं पाहिजे असेल तर तुम्हाला somnath.org या वेबसाईटवर जाऊन ते बुक करावं लागेल. किंवा तुम्ही इथे येऊन पण बुक करू शकता. पीक सीझनमध्ये म्हणजे अवेलेबिलिटी कमी असते रूम भेटण्याची. तर त्यामध्ये तुम्हाला डबल शेअरिंग, ट्रिपल शेअरिंग, डॉर्मेटरी असं भेटू शकतं. तर मी आता एका गेस्ट हाऊसमध्ये गेलो होतो, शिवम गेस्ट हाऊस म्हणून. तर तिथे त्यांनी माझ्याकडून 200 रुपये घेतले, 100 रुपये आंघोळीचे, कारण की मी तर राहणार नव्हतो. आणि 100 रुपये माझे सामान ठेवायचे घेतले संध्याकाळपर्यंतचे. चला तर मग आता आपण सोमनाथ महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग मी तुम्हाला भेटतो दर्शन घेऊन आल्यानंतर. ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात. हे भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे हिंदूसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे प्रथम मानले जाते. अरबी समुद्राच्या काठावर उभा असलेला सोमनाथ फक्त एक मंदिर नाही, तो काळाचा साक्षीदार आहे, जिथे लाटा आदळतात आणि इतिहास कुजबुजतो. पुराणांनुसार चंद्रदेवाला दक्ष प्रजापतीचा शाप लागला. शिवाच्या भक्तीने याच भूमीवर त्याने शिवलिंगाची स्थापना केली आणि शापमुक्ती मिळाली. म्हणूनच हा आहे सोमनाथ. इतिहासात अनेक आक्रमक आले, मंदिर तोडलं गेलं, संपवलं गेलं, पण प्रत्येक विध्वंसानंतर श्रद्धेने ते पुन्हा उभं राहिलं. तर माझं आता दर्शन झालं आहे. मला दर्शनासाठी जवळपास 50 मिनटं लागले, कारण की गर्दी खूप आहे. तर सुट्ट्या आहे ना मुलांना, तर गर्दी आहे.
तर मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 6 वाजता मंदिर ओपन होतं, तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर ओपन राहतं. आणि मेन म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला कोणत्याच प्रकारची इलेक्ट्रॉनिक गोष्ट तिथं अलाउड नाही आहे. मोबाईल, कॅमेरा हे तुम्हाला बाहेर लॉकरमध्ये ठेवावं लागतात. त्यांनी बाहेर लॉकरची व्यवस्था केलेली आहे, तिथे तुम्हाला निःशुल्क आहे, फ्रीमध्ये तुम्हाला तिथं लॉकरमध्ये मोबाईल आणि कॅमेरा ठेवावं लागतात. आणि जर तुम्ही 1 डेच्या ट्रिपने येत असाल, समजा तुम्हाला तुमचं इथं काही मुक्काम वगैरे नाही, तर त्याच्यासाठी पण पर तास असं तुम्ही ते ट्रॉली बॅग वगैरे या ठिकाणी ठेवू शकतात. तर त्यासाठी एका तासाचे 30 रुपये, एका तासाचे 30 रुपये असं इथं रेंट आहे. जर तुम्ही मंदिर बघितलं ना, तर तुम्हाला मंदिरामध्ये म्हणजे बाहेरून तुम्हाला मंदिर व्यवस्थित दिसणार नाही, कारण की बाहेर सगळे त्यांनी ना ते स्टॉल वगैरे लावले, लॉकर वगैरे. जर तुम्हाला मंदिर एकदम व्यवस्थित बघायचं असेल ना, तर त्यासाठी बीचवर जावं लागतं. त्यांनी बीचच्या साईडला एक रोड तयार केला आहे, तर त्या ठिकाणी मी चाललो आहे. मंदिराचं सांगायचं झालं तर मंदिरमधून एकदम खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे इथलं जे शिवलिंग आहे ते मी एवढं मोठं शिवलिंग म्हणजे कोणत्याच मंदिरात बघितलं नाही. खूप मोठं शिवलिंग आहे. आणि मध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे आपले, तर त्यांचं सगळ्यांच्या म्हणजे कथा रूपामध्ये त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे म्युझियमसारखं. ते त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्याच्यामुळे तर फोटो तुम्हाला बाहेरूनच काढता येतील. पण जर का तुम्हाला फोटो काढायचे असतील तर मध्ये फोटोग्राफर आहेत. आणि मध्ये 2 टाईपचे प्रसाद भेटतात. एक 25 रुपयाला आहे, जो मी आणला आहे, हा असावाला, ओके. आणि हा छोटा आहे, हा 25 रुपयाचा एक आहे. आणि जर तुम्हाला तिथं अजून एक आहे 100 रुपयाचा, त्याच्यामध्ये रुद्राक्षाची माळ येते आणि एक मोठा प्रसादाचा डबा येतो. हा या ठिकाणी ओशन व्ह्यू आहे. इथून तुम्हाला मंदिराच्या पाठीमागे जो आपला अरबी समुद्र आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणून भेटतो. म्हणजे हा रस्ता आहे तिथून जाण्यासाठी. आणि तुम्हाला तिथून मंदिराचे चांगले फोटो पण काढता येतील मंदिरासोबत, कारण की तिथून डायरेक्ट तुम्हाला मंदिर दिसतं. या ठिकाणी मार्केट पण आहे. ₹5 एंट्री फी आहे समुद्राची. म्हणजे जर का तुम्हाला इथे फक्त फिरायचं असेल तर 5 रुपये, जर का तुम्हाला सायकलिंग वगैरे करायचं असेल तर 10 रुपये, कपल असेल तर 20 रुपये, अशा टाईपची चार्जेस या ठिकाणी आहे. याचं तिकीट आहे, चांगलं आहे. हा एंट्री पॉईंट आहे. सध्याचे सोमनाथ मंदिर हिंदू मंदिर वास्तुकलेच्या मारू गुर्जरा शैलीमध्ये पुनर्बांधणी करण्यात आले. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि मे 1951 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली. हा आहे तो पाठीमागचा रोड, जे मी तुम्हाला म्हणत होतो. ते 5 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही या रोडवर येऊ शकता बीचवर. आणि इथून तुम्ही मंदिराचा व्ह्यू पण घेऊ शकता पूर्ण. आणि फोटो काढायसाठी म्हणजे फोटो पॉईंट म्हणून त्यांनी हे तयार केलेलं आहे या ठिकाणी. सगळे लोक फोटोज काढत आहेत. आणि हे निळं निळं जे दिसतं आहे ना, हे ब्ल्यू, तर हे डायरेक्शन आहे साऊथ पोलची. म्हणजे आता जो ॲरो आहे ना तो या साईडला आहे, ते समोर अरबी समुद्र आहे. आणि इथून सरळ लास्टपर्यंत डायरेक्ट अंटार्क्टिका आहे. ते कोणत्याच जमिनीचा तुकडा नाही आहे. तर जर का तुमचं सोमनाथ दर्शन झालं तर या ठिकाणी 4 ते 5 अशा जागा आहे की ज्या तुम्ही व्हिजिट केल्या पाहिजे. जसं की
जुनं सोमनाथचं मंदिर आहे. दुसरं आहे भालका तीर्थ आहे, त्रिवेणी संगम आहे, बाणगंगा आहे, पांडव गुफा, गीता मंदिर, असे 4-5 गोष्टी आहे जे की आपल्याला बघायच्या जर का तुम्ही सोमनाथला आल्यानंतर. आता बघू आपण. एक ते त्यांची बस पण चालते सोमनाथ ट्रस्टची, 30 रुपये ते तुम्हाला सगळं दर्शन करून देते. जर का बस नाही तर मग ती तुम्हाला इथं रिक्षा ऑटो वगैरे असतात, ते 500 ते 600 रुपये घेतात एका ऑटोचे, जर का ग्रुप असेल तर. नाही तर मग असं समजा जर का तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट झाला तर 100 ते 150 रुपये पर पर्सन ते घेतात हे सगळे पॉईंट कवर करण्यासाठी. चला तर बघतो मी आता मला कोणता ऑप्शन भेटतो. ते बसचं विचारलं मी, पण इथं काही म्हणजे त्यांनाच काही काउंटरला माहीत नव्हतं. ते म्हणतात दर 2-3 तासांनी बस येते, कारण की ती जी बस आहे ना, एकदा सुटल्यानंतर 30 रुपये तिकीट आहे तिचं. एकदा सुटल्यानंतर 2-3 तासानंतर ती पूर्ण पॉईंट कवर करून तुम्हाला परत सोमनाथ मंदिराजवळ आणून सोडते. तर मी आता GSRTच्या बसमध्ये बसलो आहे. ती बस आहे ना, जेवढे पण पॉईंट आहे आपले सोमनाथ मंदिराच्या जवळचे ते सगळी ती कवर करणार आहे. तर ही AC बस आहे. हिने घेतले 58 रुपये, कारण की ही GSRTCची बस आहे. जी 30 रुपयाची बी बस म्हणत होतो ना, ती कॉर्पोरेशनची बस आहे, नॉन AC. तर त्या मॅडमने सांगितलं की ही प्रत्येक ठिकाणी 10-10 मिनटं थांबेल ही बस. 10 मिनटात तुम्ही ते स्थळ बघायचं, मंदिरात जाऊन यायचं. म्हणजे एका स्पॉटला 10 मिनटं असं आहे. राम मंदिर, श्रद्धा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम. 2017 साली सोमनाथ ट्रस्टद्वारे उभारलेलं हे मंदिर प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांना अर्पण केलेले आहे. गुलाबी दगडांच्या भव्य रचना आणि आत विराजमान असलेले शुभ्र मार्बल मूर्ती मंदिरात पाऊल टाकताच मनाला शांततेची अनुभूती देतात. गर्भगृहाच्या बाजूला भगवान हनुमान आणि भगवान गणेश यांना समर्पित अशी 2 लहान मंदिरे आहेत. येथील सर्व मूर्ती सुंदर संगमरवरी दगडातून घडवलेल्या आहेत. बासी पाहन पुलच्या गुलाबी दगडातून हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. इथे केवळ दर्शनच नाही तर ध्यानासाठी शांत जागा, संस्कृती जपणारे कार्यक्रम आणि वरच्या बाल्कनीतून दिसणारा सोमनाथ किनारा आणि त्रिवेणी संगमाचा अप्रतिम नजारा हा अनुभव आणखीनच खास बनवतो. गीता मंदिर, शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडातून साकारलेलं हे मंदिर भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेले आहे. मंदिरातील 18 भव्य स्तंभांवर कोरलेले भगवद्गीतेचे श्लोक आणि भिंतीवर उमटलेले श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित सुंदर चित्र मनाला थांबायला भाग पाडतात. हीच ती पवित्र भूमी जिथे श्रीकृष्णांनी आपलं नश्वर देह त्याग केला आणि मानव जातीला धर्म, कर्म आणि जीवनाचा अर्थ गीतेच्या रूपाने दिला. बलराम गुफा, हीच ती जागा जिथे भगवान श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू भगवान बलरामांनी आपलं नश्वर रूप त्यागलं. इथूनच बलरामांनी आपल्या मूळ दिव्य रूपात म्हणजेच शेषनाग म्हणून देवलोकाकडे प्रस्थान केल्याचं मानलं जातं. गीता मंदिराजवळील देहोत्सर्ग स्थळी असलेली ही गुफा आजही एक गूढ साक्ष देते. गुहेच्या भिंतीवर दिसणारा सर्पचिन्ह जणू बलरामांच्या पाताळ लोकाकडे झालेल्या प्रस्थानाची खूण सांगतं. कृष्ण चरण पादुका, या पवित्र ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचे चरण चिन्ह आजही श्रद्धेचं साक्षीदार म्हणून जपलेलं आहे. याच भूमीवर भालका तीर्थावर बाण लागल्यानंतर श्रीकृष्णांनी आपलं नश्वर देह त्याग केल्याचं मानलं जातं आणि इथूनच त्यांनी निजधाम गोलोककडे दिव्य प्रस्थान केले. श्री गोलोकधाम तीर्थ परिसरात असलेली ही चरण पादुका फक्त एक स्थळ नाही तर श्रीकृष्णाच्या दिव्य लीलेचा आणि मानवासाठी दिलेल्या संदेशाचा अंतिम अध्याय आहे. सोमनाथ मंदिराजवळ वसलेलं त्रिवेणी संगम हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. येथे हिरण, कपिला आणि अदृश्य सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो आणि पुढे त्या अरबी समुद्रात विलीन होतात. त्रिवेणी संगमाचा उल्लेख रामायण आणि महाभारत या महाकाव्यातही आढळतो. भालका तीर्थ,
भालका तीर्थ हीच ती भूमी जिथे द्वापर युगाच्या अखेरीस भगवान श्रीकृष्णांची निजधाम प्रस्थान लीला घडली. पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ असताना श्रीकृष्णांच्या पायावर असलेले लालसर चिन्ह शिकारी जरा याला हरिण समजलं आणि अज्ञानातून सुटलेला बाण श्रीकृष्णांच्या चरणी लागला. यादव कुळाच्या विनाशाचं दुःख आधीच अनुभवल्यानंतर हा प्रसंग श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील अंतिम लीलेचा भाग ठरला. आपली चूक लक्षात येताच जरा पश्चातापाने व्याकुळ झाला, पण श्रीकृष्णांनी त्याला थांबवलं. हे सर्व दैवी योजनेचा भाग असल्याचं सांगत त्याला करुणेने शांत केलं. त्यानंतर श्रीकृष्णांनी थोडं अंतर चालत गोरखधाम तीर्थ गाठलं आणि तिथे आपलं नश्वर रूप त्यागून आपल्या अनंत दिव्य धामात प्रस्थान केलं. आणि इथूनच द्वापर युगाचा अंत झाला आणि कलियुगाला सुरुवात झाली. आता आहे शेवटचं बाणगंगा. त्याचं शिवलिंग आहे ना समुद्रामध्ये. गंगा हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे जिथे समुद्राच्या लावापर्यंत पोहोचणारे 2 शिवलिंग आहेत. हे स्थान सोमनाथ मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर दूर आहे. बाणगंगेची कथा भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून जोडलेली आहे. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाच्या शिकार करणारा जरा येथेच पूजा करत असे आणि त्याने येथूनच भगवान श्रीकृष्णावर तीर मारला होता. या घटनेनंतर जरा येथे पूजा करण्यासाठी येत असे. मोती मला लाई मोती तर अशा प्रकारे आपला सोमनाथ दर्शन झालेलं आहे. आता मी चाललो आहे ओल्ड सोमनाथ टेम्पलला. जर का तुम्ही सोमनाथ टेम्पलला आले तर ओल्ड सोमनाथ टेम्पलला नक्की भेट द्या, कारण की हे जे मंदिर आहे आपण जे बघतो ह्याच्या पहिलेचं ते मंदिर आहे. जुनं सोमनाथ मंदिर ते 1783 मध्ये बांधलं होतं. हे बघा, हे पाठीमागं ना ओल्ड सोमनाथ मंदिर आहे आणि त्याच्याच अपोजिट आहे ना सोमनाथ ट्रस्ट भोजनालय. तर या ठिकाणी तुम्ही निःशुल्क भोजनालय करू शकता, म्हणजे प्रसाद आहे, महाप्रसाद. ते समोर ओल्ड सोमनाथ टेम्पल आहे. हे अशा प्रकारे भोजनालय आहे. सगळ्यात पहिले पास घ्यायचं इथून. हे इथं पास केंद्र आहे. महाप्रसाद घेतला. आता निघालोय जुनं सोमनाथचं दर्शन करायसाठी. फक्त शेवटचं तेच राहिलं आता. बाकी सोमनाथ झालं आहे सगळं पूर्णपणे. तिथं पण खूप मोठी लाईन आहे. हे बघा, हो गया हे जुनं मंदिर. ऊन जुने सोमनाथ मंदिर. या मंदिरावर महमूद गजनीने 1026 मध्ये हल्ला करून ते लुटले आणि पाडले. त्यानंतर अनेक वेळा बांधले आणि पाडले गेले. ज्यात सत्ययुगात सोने, त्रेतायुगात चांदी आणि द्वापर युगात लाकडाचे बांधकाम होते. त्यानंतर अनेक वेळा परकीय
आक्रमणांमुळे मंदिर उद्ध्वस्त झाले. मात्र प्रत्येक वेळी भारतीय राजे आणि भक्तांनी मंदिर पुन्हा उभारले. वारंवार विध्वंस होऊनही सोमनाथची पूजा, श्रद्धा आणि भक्ती कधीही थांबली नाही. हे मंदिर धैर्य, श्रद्धा आणि पुनर्जन्माचे प्रतीक बनले. आजचे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी 1783 मध्ये पुन्हा बांधले. पण मूळ ज्योतिर्लिंगाचा इतिहास अनेक शतकांपासून चालत आला आहे आणि यालाच अहिल्याबाई होळकर मंदिर असेही म्हणतात. तर मंडळी, संध्याकाळचे 5:30 वाजले. सध्या मी बीचवर आलो आहे. हे पाठीमागं बीच आणि सनसेट बघायला आलो आहे. कारण की आजचं जवळपास सगळं बघून झालं आहे. सोमनाथचं दर्शन झालं आहे आणि इथं आजूबाजूला जे पण पॉईंट आहे, जे पण मंदिर आहे, ते पण सगळे बघून झालेत. आणि जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की तुम्ही 5 रुपयाची पर्ची घेऊन या ठिकाणी येऊ शकता. बीचवर येण्यासाठी तुम्हाला ती 5 रुपयाची पर्ची पाहिजे, तिकीटसारखं. ते तिकीट काढायचं आणि तुम्ही बीचवर एन्जॉय करू शकता. इथं कॅमल राईड आहे. इथं जास्त वॉटर स्पोर्ट्स नाही, फक्त कॅमल राईड आहे. सायकलिंग करू शकता. या 2-4 ॲक्टिव्हिटी आहे. आणि संध्याकाळी 8 ते 9 लेझर शो चालतो, लेझर लाईट शो सोमनाथ मंदिराचा. तो तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आजच्या व्हिडिओला आपण इथंच ठेवणार आहोत. कारण की उद्या मी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, ते म्हणजे गिरनार. तर ते आपण बघणार आहे पुढच्या भागात. आणि जर का तुम्ही इथपर्यंत आला असाल, हा व्हिडिओ जर का बघत असाल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर का तुम्हाला आवडलं तर. जर का असे व्हिडिओ जर का आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू मग आता आपण पुढच्या पार्टमध्ये, ते म्हणजे गिरनार.